कायदेतज्ञ असीम सरोदे आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी चर्चा करूयात। सर नमस्कार, आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर। इथे आता पक्षांतर बंदी कायद्यासंदर्भात चुकीची माहिती पसरवली जाते आणि या सगळ्याच प्रक्रियेसंदर्भात अभिषेक मनु सिंघवी यांनी भाष्य केलेलं आहे। सुरुवातीला मला त्यांच्या या टिप्पणीविषयी आपलं मत जाणून घ्यायचंय। अभिषेक मनु सिंघवी सरांनी कायदा योग्य शब्दात सांगितलेला आहे, जो आहे तो कायदा सांगितला आहे। कायद्याचा एक नियम की जसा आहे तसा कायदा लक्षात घेतला त्याचे अन्वय काढण्याचे आपल्याला कोणतेही अधिकार नाही। साधारणतः जसा आहे तसा कायदा तो विचारात घेतला पाहिजे। मग कायदा हाच आहे की 2/3 बहुमताने कोणी पक्ष सोडून जात असतील तर ते पक्षविरोधी कारवाई करत असल्यामुळे ते अपात्रतेसाठी पात्र आहेत, अपात्र ते ठरू शकतात। आता याच्यात दुसरं कारण असं आहे की स्प्लिट म्हणजे उभी फूट, पक्षामध्ये एखाद्या स्प्लिट होणं, ही जी संकल्पना होती ही एका जजमेंट मधून सुप्रीम कोर्टाने काढून टाकलेली आहे। त्याचा सुद्धा आणखी एक रेफरन्स त्यांनी दिला, सुभाष देसाई केस जी जस्टिस चंद्रचूड यांनी डिसाईड केली होती, त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की स्प्लिट हा मुद्दा आता कायद्यामध्ये अस्तित्वात नाही। त्यामुळे बहुमताने आम्ही कोणीतरी बाहेर जातो म्हणून आम्हाला संरक्षण आम्ही अपात्र ठरू शकत नाही असं म्हणण्याचा सुद्धा अधिकार नाही। आता प्रश्न राहिला विलिनीकरणाचा। कोणताही विलिनीकरण कशामध्ये करायचं असेल तर तो मूळ राजकीय पक्षाचा निर्णय असला पाहिजे। ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी शुड डिसाइड वेदर दे वॉन्ट टू मर्ज इन सम अदर पॉलिटिकल पार्टी। आता जर तसा निर्णय राजकीय पक्षाचा नाही आणि काही फुटलेले खासदार हे असा निर्णय घेतात आणि ते म्हणतात की आम्ही 2/3 बहुमताने त्याच्यामुळे आता आम्हीच ठरवणार, तर तसे कोणतेही अधिकार भारतीय संविधानाने आणि 10th शेड्यूलने त्यांना दिलेले नाही। तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे उर्वरित खासदार आहे या गटाशिवाय, म्हणजे हा एक गट स्थापन करण्याचे प्रयत्न ते करत आहेत आता, पण स्पीकरला सुद्धा हे समजून घ्यायला पाहिजे की मूळ राजकीय पक्षाला विचारल्याशिवाय, त्यांच्या प्रतोद नेमलेल्या व्यक्तींनी सांगितल्याशिवाय ते कोणत्याही प्रकारची गटाची मान्यता त्यांनी देऊ नये। परंतु स्पीकर बरेचदा राजकीय भूमिका घेतात, राजकीय स्वरूपाची वागणूक त्यांची असते, त्यामुळे ओम बिर्ला हे लवकरात लवकर त्यांना गट म्हणून मान्यता सुद्धा देण्याची शक्यता आहे। मग त्यांचा असा समज परत एक असतो की मी स्पीकर आहे, मी जो निर्णय घेतला त्याला चॅलेंज करता येत नाही, कारण की संसदीय कामकाजातल्या भागाला आव्हान देता येत नाही न्यायालयात, असं त्यांना वाटत असेल तर ते सांगायला पाहिजे त्यांना की सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा सांगितलेलं आहे की वेदर इट इज स्पीकर ऑफ द असेंब्ली ऑर द स्टेट असेंब्ली, तो निर्णय चॅलेंज होऊ शकतो जर तो संविधानाच्या तरतुदीनुसार घेतलेला नसेल तर। त्यामुळे प्रोसेस चुकीची असेल प्रक्रिया तर ती त्याला चॅलेंज देता येऊ शकते। म्हणून मग हा सगळा जो कॉम्प्लिकेशनचा भाग निर्माण झालेला आहे त्याच्यामध्ये हे जे सोडून जाणारे, आता तुम्ही 4 किंवा 6 काय म्हणत असाल, तर हे बाय देअर कंडक्ट दे आर डिस्क्वालिफाईड असं 10th शेड्यूल मध्ये म्हटलंय। त्यांच्या वागणुकीमधूनच हे दिसत आहे की ते पक्षविरोधी कारवाई करतायत, पक्षाच्या विरोधी भूमिका घेत आहेत आणि दुसऱ्या एखाद्या पक्षाला पूरक असलेली भूमिका घेत आहेत, तर ते अपात्र ठरू शकतात। म्हणजे आताच्या केसमध्ये सुद्धा तेच नियम लागू होऊ शकतात का? कारण गटस्थापनेला आता मंजुरी मिळाल्यामुळे जवळपास विलिनीकरणाचा मार्ग मोकळा झालेला आहे। त्यात मला हेही जाणून घ्यायचं आहे, व्हीप आधी जारी करण्यात आलेला होता, टायमिंग नुसार काही आता या सगळ्यामध्ये म्हणजे प्रक्रियेमध्ये पुढे काही आक्षेप घेतला जाऊ शकतो का? बघा, व्हीप समजा कोणाला व्हीप मिळाला नसेल असं समजा, थोड्या वेळासाठी नसेल मिळाला व्हीप, पण ते तसं सांगू शकतात की आम्हाला व्हीप मिळाला नाही, पण याचा अर्थ दुसऱ्या एखाद्या पक्षामध्ये सहभागी होण्याची प्रक्रिया सुरू करणं किंवा एक गट आपण विनाकारण स्थापन करणं जो पक्षविरोधी भूमिका थेट आहे, तर तो पक्षाच्या विरोधी कारवाई करण्याचा भाग आहे। त्याच्यामुळे हे समजून घेऊ आपण थोड्या वेळासाठी की तुम्हाला व्हीप मिळाला नाही म्हणून तुम्ही हजर राहू शकले नाही, तुम्ही त्याच्यामुळे दिल्लीला गेले, तुमचा फोन नॉट रिचेबल होता, हे कारण तुमचं थोड्या वेळासाठी मान्य केलं तरी सुद्धा ही पक्षविरोधी कारवाई आहे की एका मूळ राजकीय पक्षाकडून, तुम्ही निवडून आलेल्या पक्षाकडून तुम्ही न वागता त्या पक्षविरोधी भूमिका तुम्ही घेताय थेट आणि एक गट स्थापन करता ज्याच्याबद्दलची तुम्हाला कोणती संमती पक्षाच्या प्रमुखांनी दिलेली नाही, तर तुम्ही अपात्र ठरू शकता। म्हणजे आताही या सगळ्या निर्णयाला आव्हान देता येऊ शकतं आणि या सगळ्या संदर्भात आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी आभारी आहे।